हाय गाईज, माय नेम इज सिद्धीश्री. वेलकम टू माय चॅनल. गाईज, बोलता बोलता लक्ष्मीपूजन होऊन देखील गेलं. आपल्याला असं वाटत होतं आता दिवाळी आली, खूप कामं बाकी आहे आणि सगळे कामं म्हणजे झाले. पूजा देखील झाली आणि उगवला पाडव्याचा दिवस. सो घरातल्यांना वगैरे ओवाळता मी देखील श्रेयसला आणि माझ्या सासऱ्यांना वगैरे ओवाळलं. शिवने देखील ओवाळलं, माझ्या सासूबाईंनी देखील ओवाळलं. गाईस, पाडव्याच्या दिवशी संध्याकाळपर्यंत माझी नणंद येणार होती. सो आम्ही तिची वाट बघितली आधी. पण म्हणजे यायला जरा लेटच होणार होतं, उशीर झाला. रात्री येणार होती. सो त्यामुळे आम्ही मग संध्याकाळी शेवटी ओवाळून घेतलं. बाबा बसले. कुठे गेले? अरे वा, तू कशी काय झाली? आपल्या ऑफिसला आहे ना का? चला ना बाबा, मी गावात जाऊन येते, थांबा बर का. लवकर येणार नाही तुम्ही, लवकर या. मला नारळ वगैरे आणायचे, थोडं नारळ वगैरे आणायचे. हा, लागला बघ. हे बाय, आल्यावर ओवाळते मी, थांबा. फोटो काल काढते. फोटो नाही काढत आहे. गाईज, आम्ही आलेलो होतो गावामध्ये. माझ्या नंदेसाठी गळ्यातला हार बघायचा होता मला. सो त्यासाठी आलो होतो. डायमंडमध्ये बघायचा होता, गोल्डमध्ये देखील बघितले पण एवढं काही आवडलं नाही. इथे खूप छान छान बँगल्स देखील होत्या आणि खूप जास्त ब्रॉड हार बाहेर ठेवलेले होते. सो ते नाही आवडले आम्हाला. हा देखील खूप क्यूट होता, हा पण आवडलेला खूप. पण डायमंडमध्ये बघायचं होतं. सो आम्ही आतमध्ये शॉपमध्ये गेलो. त्या दादांची परमिशन घेतली थोडंसं शूट करण्यासाठी. त्यांनी पण परमिशन दिली, पण जास्त शूट करू नका एवढं ते बोलले. त्यामुळे मला खूप जास्त काही शूट करता आलं नाही डिटेलमध्ये. गाईस, त्यानंतर आम्ही पुढे जात असताना श्रेयसच्या फ्रेंडचे शॉप दिसले, जे की ते मूर्तिकार आहे, मूर्ती बनवत होते. सो आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि बऱ्याच दिवसांपासून आम्ही कामधेनू गाय शोधत होतो. आम्हाला पाहिजे तशी गाय कुठेच भेटत नव्हती आणि आम्ही लकीली 2 मिनिट त्यांना भेटण्यासाठी थांबलो आणि इथे कामधेनू गाय आम्हाला भेटून गेली. त्यानंतर घरी आल्यानंतर म्हणजे सगळ्यांना इतकी आवडली की 4-5 ऑर्डर त्यांना अजून आमच्या घरातूनच भेटल्या. आम्ही लय बघितले हा ना, मस्त म्हणजे क्रिएटिव्ह आहे असं दिसायला. हे मॉडेल कोणाकडेच नाही, मार्केटला आहे भरपूर. हा, नाही पण ते वासरू जे आहे ना, प्रॉपर गाय आणि वासरू वासरूचा चेहरा आहे ना, बरोबर ना. गाईस, त्यानंतर मध्ये आम्ही थोडंसं थांबलो, छानपैकी भेळ खाल्ली. त्यानंतर घरी आलो. घरी येता येता आम्हाला 5-1 वाजले होते संध्याकाळचे. येताना मम्मीकडे आलो परत, कारण माझ्या आजोबांना ओवाळायचं होतं मला. आजोबांना घरी जायचं होतं, त्यामुळे थोडी घाई होती त्यांना. त्यासाठी मी इकडे आईकडे आली, परत त्यांना ओवाळलं. आणि लकीली माझ्या आत्याचा मुलगा देखील आलेला होता. माझ्या सगळ्यात मोठ्या आत्याचा सगळ्यात मोठा मुलगा होता हा. आणि मी लहान असताना याला ओवाळलं होतं. त्यानंतर म्हणजे भाऊबीजेला, रक्षाबंधनला आमची भेट अशी कधी झाली नाही एवढी, त्यामुळे ओवाळण्याचा प्रश्न आला नाही. बऱ्याच वर्षानंतर हा प्रसंग आला आणि नेमकं माझं यूट्यूब चॅनल होता. सो शूट देखील केलं गेलं. सो छान वाटलं, बऱ्याच वर्षानंतर त्याला ओवाळलं भेटला या दिवशी. कापूस लागतो. सांगतो तुला मी, घेतली पण सांगतो कसं. हरळी सारखं येली जाऊ, कापसासारखी मऊ माया असो, पिढा पिढा करू. हे तर पहिल्या वेळेस ऐकलं. कोणी शिकवलं नाही म्हणून तुझ्यापर्यंत आलं नाही. मी तुला सांगतो कसं करायचं. ओवाळताना ताटलीमध्ये हरळ पाहिजे, दुर्वा आणि कापूस पाहिजे. गाईज, यानंतर मला घरी जाऊन म्हणजे माझ्या सासरी जाऊन आवरून परत माहेरी यायचं होतं. तर या दोघी मायलेकींचं ताट बनवायचं चालू होतं. माझा भाचा होता, त्याला शूट घ्यायचं होतं. आणि त्यानंतर माझ्या नंदेने श्रेयसला ओवाळलं वगैरे. आम्ही जे गिफ्ट आणलेलं होतं, जो हार आणलेला होता तिला सेट, तो दिल्यानंतर तिला खूप आवडलं माझ्या नंदेला तो सेट. छोटासा नाजूक डायमंडमध्ये होता. खूप जास्त भरीव असं आवडत नाही आमच्या घरात, जास्त कोणाला नाजूकच आवडतं सगळ्यांना. सो आम्ही नाजूकच हार आणलेला होता छानपैकी. नक्की विजिट करा माया जनरल स्टोअर्सला. व्हिडिओ घे, चालू कर. काय काम देईन काय घेतला का व्हिडिओ घेतला? नालाय चांगलं काय गाईस त्यानंतर रात्री 9 वाजता मी माहेरी आली
माझ्या भावाला आणि वडिलांना घाईघाईमध्ये ओवाळलं, कारण उशीर झाला होता खूप. शिवने देखील ओवाळलं, शिवला देखील ओवाळायला खूप आवडतं. त्यानंतर जे माझे मामा वगैरे शेजारी राहतात, पण उशीर झाला होता त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी ओवाळलं. आणि जो एक भाऊ होता तो जॉबवरती गेलेला होता. दुसरा आला, त्याला काही ओवाळलं आणि तो काही निघून गेला, त्याने काही शूट करू दिलं नाही. सो या भावाला आणि मामांना ओवाळतानाचं शूट घेतलं मी फक्त. गाईस, हे माझ्या बहिणीने शूट घेतलेलं आणि तिला शूट अजिबात करता येत नाही. सो तिला जमेल तसं केलं आणि पुढे सगळ्या शूटमध्ये तिने माझा चेहरा पूर्ण उडवून टाकला. सो ते शूट मी पूर्णपणे कट केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो हरिकृष्ण मंदिरामध्ये. गाईस, पहिल्यांदाच या चॅनलवर आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. दिवा ओवाळून झाला, भजन वगैरे झालं. त्यानंतर प्रसाद घेऊन आम्ही रात्री 9:30ला घरी आलो.